चला चहा घेऊया असं म्हणण्यासारखी आता परिस्थितीच राहिली नाही. चहाने आदरातिथ्य करणं सांगलीत आता बंद झालंय. आखातातील युद्ध स्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईने रस्त्यावरील हातगाड्यांवरील चहा बंद झालाय. तर मोठ्या हॉटेलात आता गॅस शेगडीऐवजी कोळशाच्या शेगडीचा वापर करून वेळ मारून नेली जाते. हॉटेलमधील डोसा, आंबोळी, वडा या जागा आता इडलीने घेतली आहेत. गॅस टंचाईच्या झळा 90% हातगाडी चालकांना बसल्या असून बंदिस्त आणि मोठ्या उपहारगृहांमध्ये नाश्त्याचे पदार्थ तयार करण्यासाठी गॅस शेगडीऐवजी कोळशाच्या शेगडीचा वापर करण्यात येत असल्याचं नटराज अनेक्स हॉटेलचे व्यवस्थापक कीर्तिकुमार शेट्टी यांनी सांगितले. सांगलीतील खाऊ गल्लीमध्ये दिवसभर गरम तव्यावर ग्राहकांना ताजी आंबोळी, उत्तापा, डोसा हे दाक्षिणात्य पदार्थ देणारे गाडेही आता गॅस मिळत नसल्याने बंद झालेत. तसेच गरिबाची पोटपूजा करणारे 10 रुपयांना एक मिळणारा वडापावची जागा आता इडलीने घेतली आहे. एकावेळी अनेक इडली करून ती विक्री करता येत असल्याने हा प्रकार स्वीकारला जातोय. तरुणाईची गर्दी असलेली चायनीजचा नाश्ता सेंटरही आता बंद झालेत. चहाऐवजी हॉटेलमध्ये ताक घेण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जातोय. ताकारी सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील रामापूर, जाधवनगर, बलवडी या गावातील शेतीला बंदिस्त नलिका झाल्यापासून पाणी मिळत नसल्याने येथील शेतकऱ्यांनी ताकारी योजनेच्या प्रशासनाला 2 दिवसाआधी निवेदन देत टाळेठोक आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु योजनेच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीच कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक होत अधिकाऱ्यांना कोंडून कार्यालयाला टाळेठोकत आंदोलन केले. सकाळी 10 वाजता शेतकरी ताकारी योजनेच्या कार्यालयासमोर गोळा झाले होते, परंतु सुमारे 12 वाजले तरी अधिकारी उपस्थित नव्हते. 12 नंतर अधिकारी कार्यालयात आल्यानंतर शेतकऱ्यांना चर्चेसाठी कार्यालयात बोलावलं. यावर शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी चर्चा करणार असा पवित्रा घेतला. याला अधिकारी तयार झाले नाही, त्यामुळे तणाव निर्माण झाला. काही काळानंतर शेतकऱ्यांनी कार्यालयाचे दरवाजा बंद करून अधिकाऱ्यांना कोंडून ठेवलं. ताकारी योजनेच्या प्रशासनाचा निषेध केलाय. जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केलं. आंदोलनाचं स्वरूप तीव्र होऊ लागल्याने शेतकरी, योजनेच्या कार्यकारी अभियंता आणि इतर अधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित झाले. यावेळी शेतकरी आक्रमक झाले होते. अधिकाऱ्यांना घेराव घालत या भागाला पाणी वितरण करणाऱ्या वितरिका क्रमांक 3चे काम योग्यरित्या झाले नसून बंदिस्त नलिका बंद करून खुल्या कालव्याद्वारे पाणी द्या, नलिकेचं काम करणारा ठेकेदार आणि जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करा अशा मागण्या करत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. 5 दिवसांमध्ये नलिकेची गळती काढून आणि इतर बाबी पूर्ण करून या भागातील शेतीला पाणी देण्याचं लेखी आश्वासन दिलं. यानंतर शेतकऱ्यांकडून हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय. आखाती देशातील युद्धामुळे देशात निर्माण झालेली गॅस टंचाई आणि त्यातच सरकारने गॅस सिलेंडर नोंदणीचे बदललेले नियम यामुळे राज्यातील कुटुंबांवर विपरीत परिणाम होत असल्याच्या निषेधार्थ शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने येथील स्टेशन चौकात चूल पेटवून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केलाय. शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक आणि विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात आलंय. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांनी पुकारलेल्या युद्धाचा परिणाम देशातील तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्यावर झालाय. त्यामुळे शहरातील घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तसेच गॅस सिलेंडर नोंदणी करण्याच्या कालावधीत सुद्धा बदल करून तो 15 दिवसातून 25 दिवस करण्यात आलाय. या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी आंदोलन पुकारले. सांगलीत देखील आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. मंगेश चव्हाण म्हणाले, गॅस बुकिंगचा कालावधीही वाढवलाय. प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल बंद होत आहेत. ही दरवाढ अन्यायकारक असून तात्काळ मागे घ्यावी. तसेच घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर ग्राहकांना सहज उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. या आंदोलनात नगरसेवक मयूर पाटील, हर्षवर्धन पाटील, फिरोज पाटील, प्रमोद सूर्यवंशी, रहीम हट्टीवाले, दिलीप पाटील आदी जण सहभागी झाले. तासगाव तालुक्यातील सावळज येथील एका 61 वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला सीबीआय अधिकारी असल्याचं भासून तब्बल 59,09,000 रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी अजय पाटील आणि दया नायक नावाच्या 2 संशयितांविरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादी अण्णासाहेब बाळगोंडा पाटील हे 8 जानेवारी ते 16 जानेवारी 2026 या कालावधीत घरी असताना आरोपी अजय पाटील आणि दया नायक यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. आरोपींनी आपण पोलीस अधिकारी असल्याचं भासवलं. इतकंच नव्हे तर विश्वास संपादन करण्यासाठी दया नायक नावाच्या व्यक्तीचा फोटो आणि सीबीआयचा लोगो वापरला. व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करून फिर्यादींना अटकेची भीती दाखवण्यात आली. तसेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया
सुप्रीम कोर्ट, इन्कम टॅक्स आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नावाचा वापर करून बनावट पत्रे पाठवली. या खोट्या कागदपत्रांमुळे आणि अटकेच्या धमकीमुळे फिर्यादी अण्णासाहेब पाटील प्रचंड घाबरले. याच भीतीचा फायदा घेत आरोपींनी त्यांना पैसे पाठवण्यास भाग पाडलं. पाटील यांनी वेळोवेळी आरोपींच्या बँक खात्यावर एकूण 59,09,000 रुपये पाठवलेत. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी तासगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून अशा प्रकारे कोणाचेही फोन आल्यास नागरिकांनी सावध राहावे असं आवाहन करण्यात आलंय. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे जिल्ह्यात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली असून सांगली शहरातील 8 हॉटेलची अचानक झाडाझडती घेण्यात आली आहे. या ठिकाणी कोणताही अतिरिक्त साठा आढळून आला नसल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेलची तपासणी करण्यात आली आहे. या कारवाईत सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रुपाली सोळुंके यांच्या पथकाने शहरातील विविध हॉटेलांमध्ये जाऊन गॅस सिलेंडरचा वापर, परवाना तसेच घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर होत आहे का याची तपासणी केली आहे. पथकात पुरवठा निरीक्षक राजू कदम, सहाय्यक महसूल अधिकारी संजय इंगळे, लिपिक विकास खरमोटे आणि रमेश बागडी यांचा समावेश होता. शहरातील 8 हॉटेलांमध्ये अचानक धाड टाकून गॅस सिलेंडरची नोंद, वापराची पद्धत आणि साठा याबाबतची कागदपत्रे तपासण्यात आली आहेत. गॅस टंचाईच्या काळात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करून गैरफायदा घेतला जात नाही ना याची खातरजमा करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले. तपासणी दरम्यान काही ठिकाणी गॅस सिलेंडर वापराबाबत माहिती घेतली असून संबंधितांना नियमांचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नियमांचं उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आलाय. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राच्या बाहेरील कार्य आणि पराक्रम नव्या पिढीला माहीत करून देण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने अन्य राज्यांमध्ये दरवर्षी मोहीम राबवली जाते. यंदा 15 मार्च रोजी गोवा राज्यामध्ये श्री सप्तकोटेश्वर मोहीम गोमंतक ही मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्रातून हजारो तरुण सहभागी होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा गोवा येथील पराक्रम संपूर्ण विश्वाला सांगणारी ही मोहीम असणार आहे अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे प्रमुख नितीन चौगुले यांनी दिली आहे. सांगलीमध्ये चौगुले हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी विशालदादा गायकवाड, रामभाऊ जाधव उपस्थित होते. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या श्री सप्तकोटेश्वर मोहीम गोमंतक या मोहिमेचा शुभारंभ गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपादजी नाईक, गोव्याचे समाज कल्याण मंत्री सुभाषराव फळदेसाई, आमदार चंद्रकांत शेट्टे, आमदार प्रेमेंद्र शेठ, इतिहास संशोधक सरनोबत सिद्धार्थ कंक, भारतजी आत्मपुरे, सनातन प्रभात चेतनजी राजहंस, जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी आमदार नितीन राजे शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नितीन देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बुधगाव पंचायत समितीचे शिवसेना सदस्य पांडुरंग इंगळे यांच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीस मतदानापासून वंचित ठेवण्याच्या उद्देशाने पिस्तुलाचा धाक दाखवून बुधगावमधून अपहरण केल्याच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बुधगाव बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. यावेळी शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने गावातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. तसेच अपहरण करणाऱ्या लोकांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. 2 दिवसांपूर्वी पांडुरंग इंगळे यांचे रात्री अपहरण करण्यात आलं. मिरज पंचायत समिती सभापती उपसभापतींची निवड होताच त्यांची सुटका करण्यात आली आहे. इंगळे यांना या निवडीपासून वंचित ठेवण्यासाठी त्यांचं अपहरण करण्यात आलंय. या प्रकरणी संबंधितांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी तसेच अपहरण घटनेचा निषेध म्हणून सदर लोकांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बुधगाव, कावजी खोतवाडी, बिसूर, वाजेगाव या गावात सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आली होती. बुधगावमध्ये शिवसेना शिंदे पक्ष जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, माजी सरपंच दत्तात्रय पाटील, रामदास पाटील, सतीश मस्के, अशोक पाटील, अरविंद पाटील, नेताजी जमदाडे, उमेश जमदाडे, बंडू जमदाडे, अमर इंगळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी झाले. बंदमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने बुधगावमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा आणि इतर वर्गवारीतील 1.5 लाख ग्राहकांकडे 25 कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. वीज बिल थकवणाऱ्या जिल्ह्यातील 4,493 ग्राहकांचा समावेश आहे. थकबाकीदार वीज ग्राहकांनी थकीत वीज बिल त्वरित भरावे असं आवाहन महावितरणाकडून करण्यात आले. जिल्ह्यातील सांगली शहर विभागात 33,543 ग्राहकांकडे 6 कोटी 37 लाख रुपये, सांगली ग्रामीण विभागात 30,165 ग्राहकांकडे 3 कोटी 51 लाख रुपये, ईश्वरपूर विभागात 33,913 ग्राहकांकडे 7 कोटी 6 लाख रुपये, कवठेमंकाळ विभागात 23,423 ग्राहकांकडे 2 कोटी 91 लाख रुपये आणि विटा विभागात 30,691 ग्राहकांकडे 5 कोटी 4 लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकीत बिलाचा त्वरित भरणा करावा आणि वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असं आवाहन महावितरणाकडून करण्यात आले. महावितरणाने 5,000 रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना RTGS किंवा NEFTद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील संबंधित ग्राहकांच्या वीज बिलावर उपलब्ध आहे.